शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, जीएसटी बदलानंतर ट्रॅक्टर खूपच स्वस्त झाले आहे. तब्बल 2 लाख रुपयापर्यंत घसरण झाली असून राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतीत वापरले जाणारे ट्रॅक्टर असेल किंवा ट्रॅक्टर चलित इतर कोणते कृषी अवजार असेल तर आता खूपच स्वस्त होणार आहे. यावर असलेला 12% आणि 18% जीएसटी आता थेट 5% पर्यंत कमी करण्यात आलाय. नवीन दर 22 सप्टेंबर पासून लागू करण्यात आले असून कोणत्या अवजारावर किती रक्कम कमी झाली याच संदर्भात महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. कारण आपल्या या YouTube चॅनलवर शेती असेल किंवा शासकीय योजना असेल किंवा इतर कोणती योजना असेल याचे व्हिडिओ फ्री मध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं, प्रत्येक योजनेचा तुम्हाला लाभ मिळावा हाच हेतू आपल्या या YouTube चॅनलचा आहे. म्हणून मित्रांनो, चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा. आता नेमकं कोणत्या अवजारावर किती अनुदान वाढलं आणि किती टॅक्स कमी झाला आपण या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण अपडेट माहिती पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर मित्रांनो, आता नेमके काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अर्ज हा महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर करायचा आहे. त्याचबरोबर तुमचं गाव पोखरा या योजनेमध्ये जर समावेश असेल तर पोखरा या योजनेमार्फत तुम्ही अर्ज करू शकता. आता तुमचं ट्रॅक्टर आणि अवजार किती रुपयांनी स्वस्त होणार किंवा स्वस्त झालं हे आपण पाहूया. जीएसटी कपातीमुळे शेतकरी बांधवांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. वेगवेगळ्या शेती अवजारांचा किमतीत होणारी ही अंदाजित घट समोर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर सर्वप्रथम आपण पाहूया ट्रॅक्टर. तर 35 अश्व शक्तीचा HP ट्रॅक्टर हा 41,000 स्वस्त झालाय. तर 45 HP ट्रॅक्टर हा 45,000 स्वस्त होऊन 50 HP ट्रॅक्टर हा 53,000 स्वस्त झालाय. 75,000 HP ट्रॅक्टर हा 63,000 रुपयांनी स्वस्त आणि पेरणी आणि मजरी यंत्र बी पेरणी खत यंत्र 11 फाळ हा 3220 रुपयांनी स्वस्त. बी पेरणी आणि खत यंत्र हा 13 फाळ 4375 रुपयांनी स्वस्त. तर मळणी कापणी यंत्र हा 1,87,500 स्वस्त झालाय. फिरता नागर हा 7,812 स्वस्त झाला आहे. तर 16,800 या दबावामध्ये चालणार पेरणी यंत्र हा 4 रांगी असलेला नागर 32,812 रुपयांनी स्वस्त झालाय. तर आता प्रति तास 4 टन मळणी यंत्र हा 14,000 स्वस्त झाला आहे. तर इतर अवजार विद्युत तणनाशक यंत्र 5,495 रुपयांनी स्वस्त झाला असून मालवाहू वाहन जसं की ट्रेलर 10,500 रुपयांनी स्वस्त झालाय. पेंडा संकलन यंत्र हे 21,875 रुपयांनी स्वस्त झालाय. तर चौकोनी गाठणी यंत्र 93,750 रुपयांनी स्वस्त झालाय. तर मल्चर 8 फुटाचा 11,563 रुपयांनी स्वस्त झालाय. ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र 9,375 रुपयांनी स्वस्त झाला असून पॉवर टिलर 13 HP 11,875 रुपयांनी स्वस्त झालाय. तर या निर्णयाचा फायदा कसा होणार हे सुद्धा पाहूया. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की या कपातीमध्ये थेट आणि पूर्ण फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठी सरकारने लवकरच जनजागृती मोहीम सुरू केली. यामुळे कस्टम हायरिंग सेंटर्सना उपकरणं भाड्याने देणारी केंद्र देखील कमी किमतीमध्ये यंत्रसामग्री आता मिळणार आहे आणि त्यांनाही शेतकऱ्यांसाठी भाड्याचे दर कमी करावेत असे आवाहन सरकारने केले आहेत. हा निर्णय रब्बी हंगामापूर्वी घेतला गेल्यानं आधुनिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती अधिक वेगाने होईल हाच या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण एक्सप्लेन केली आहे ही माहिती आपण शासकीय वेबसाईटवरून घेतली आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण सांगितली या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही अद्याप ट्रॅक्टर घेतलं असेल तर तुम्ही ट्रॅक्टर त्याचबरोबर ट्रॅक्टरचे अवजार हे कमी जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला आता त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि तुम्ही नक्कीच ट्रॅक्टर सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेती संदर्भात योजनेची व्हिडिओ नेहमीच आपण फ्री देण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमधील जी माहिती आपण एक्सप्लेन केली या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची.